ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुनने कल्पनाला सगळे प्रियाचे खोटारडेपणा सांगितलेला असतो. कसा तिने कॅफेमध्ये साक्षीला भेटून तिच्याकडनं पैसे घेतले आणि या कटामध्ये ती सामील झाली. त्यामुळे कल्पनाला धक्का बसला आणि अर्जुन बोललो, मी तन्वीच्या विरोधात नाहीच आहे, पण मी तन्वीच्या विरोधात नसून पण हा पुरावा मी कोर्टात सादर केला तर सिनियरची आणि आपली सगळीकडे बदनामी झाली असती. आणि हा पुरावा काय आहे, तो सिनियर घरी येईल तेव्हाच मी सगळ्यांना देणार. तेव्हा प्रतापला चांगला धक्का बसतो. तेव्हा अर्जुन प्रतापला सांगतो की डॅडी, हे तन्वी आणि साक्षी आधीपासूनच एकमेकाला मिळालेले आहेत आणि या साक्षीने विलासचा खून केला आहे आणि हे सगळं तन्वीला माहिती आहे आणि तन्वी हे लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्यावेळी पिक्चर मध्ये जाण्याचा प्लॅन केला हा सगळा तन्वीनेच केला होता आणि तन्वीने सगळ्यांची पिक्चरची तिकिटी काढली आणि त्यानंतर ते दोघं काय कारणास्तव ते आश्रममध्ये आले आणि हे सगळं बाजूच्यानी पाहिलं आहे. आणि हा पण कोर्टात मी पुरावा सादर करणार आहे. आणि आपल्या घरातल्या सगळ्या बातम्या त्या लोकांना कशा कळतात, कारण ही तन्वी ही त्यांची खबरी आहे. तेव्हा कल्पनाला समजतं की ज्या आपण मुलीवर विश्वास ठेवला ती विश्वासघात निघाली आहे. तेव्हा प्रताप बोलतो, मला आधीच डाऊट आला होता तन्वीवर, कारण की तन्वी हे सगळे कट कारस्थाने रस्ते आहे. मला आधीच कळलेलं होतं थोडं आणि तिच्यावर शक आला होता, पण कल्पना तुला का समजत नाही. आणि प्रताप सांगायला लागते, ती तुझ्या आणि पूर्णाईच्या तोंडावर गोडगोड बोलते, पण पाटणं तुम्हाला काय काय बोलत असते ते तुम्हालाच माहित नाही. त्यानंतर प्रिया घरी येते, पण सगळ्यांना ती प्रियाला वाटते माझ्या बाजूने सगळे आहेत, पण ती रविराजांना पटवून आल्यानंतर ती पण त्याच टायमाला इथे सायलीने स्वीट डिश बनवली असते, पण प्रियाने ती स्वीट डिश उद्ध्वस्त केलेली असते. तेव्हा प्रिया बोलते, हे तू का करतेस मला माहिती आहे, कारण की माझ्यावर खुनाचा आरोप आला आहे आणि मी कोर्टात केस लढत आहे आणि मी आता तुरुंगात जाणार, म्हणून हे तू सगळं स्वीट डिश बनवून माझ्या विरुद्ध सगळं असतेस आणि मी हरले म्हणून तू हे सगळं करतेस, मग असं बोलत ती सगळं उद्ध्वस्त करून टाकते. तेव्हा प्रताप प्रियाला बोलतो, तू हे काय करते, तुझं सत्य आम्हाला समजलेलं आहे. तेव्हा प्रिया बोलते, माझं कसलं सत्य समजलंय. तेव्हा प्रताप बोलतो, तुझं CCTV फुटेज आम्ही पाहिलं आहे. तेव्हा अश्विन असतो तिथे, तो तर बायकोचा बैलच असतो, तो प्रियाच्या बाजूने असतो आणि तो बोलतो की हे सगळं CCTV फुटेज हे कशावरून, कारण ती प्रिया कशावरून त्याच्यात आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, ती साक्षी बरोबर फॅशन डिझाईन बद्दल काहीतरी बोलत असेल. तेव्हा अर्जुन बोलतो, फॅशन डिझाईन काही नाही, तिने आधी सर्टिफिकेट काहीच मिळवलं नाही आणि ते खोटारडं सर्टिफिकेट आहे. आणि तिला फॅशन डिझाईन करायचे असेल तर तिने अगोदर का नाही केलं, रविराजांकडून पैसे घेऊन का केलं. आणि एक एक करत प्रियाविरुद्ध सगळे पुरावे अर्जुनने सादर केले असते आणि अश्विन चांगलाच हडबडतो आणि अश्विनला काय बोलावे तेच कळत नाही. तेव्हा ते रविराज प्रतिमाला बोलतात की मला पण या प्रियावर संशय येतो, कारण की ती अर्जुनकडे चौकशीला न जाता दामिनीकडे चौकशीला जायची. तेव्हा रविराज बोलतो, मी पण आता पुरावे शोधणार प्रियाविरुद्ध आणि ते पुरावे शोधल्याशिवाय मी गप्प बसणार. ते प्रताप पूर्णाईला हे सगळं सत्य पुढे आणण्यासाठी बोलत असतो, कारण की तिला पूर्णाई समोर सगळं सत्य प्रियाचं आणायचं असतं. तेव्हा प्रताप बोलतो, तुला प्रियाचं खरं सत्य समजलं पाहिजे. तेव्हा प्रताप पूर्णाईला बोलतो, जो महिपत आपल्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी चाललाय त्या महिपतलाही प्रिया मदत करते आणि त्याचा पुरावा म्हणजे हे CCTV फुटेज, जे हे CCTV फुटेज मध्ये ती साक्षी बरोबर आहे, त्यामुळे समजतं की ती प्रिया महाभयंकर आहे. आणि ते प्रियाला वाटत असतं की पूर्णाई आपल्याला साक्ष देणार, काही पण झालं तरी ही पूर्णाई माझ्याच बाजूने आहे. आणि प्रिया पूर्णाईला सांगते की ह्या अर्जुन सायलीने मॅनिप्युलेट करून हे खोटे पुरावे समोर आणले आहेत. तेव्हा अर्जुन पूर्णाईला बोलतो, मी कुठलेही खोटे पुरावे सादर केले नाही, तू पाहिजे त्याची पडताळणी करू शकतेस. तेव्हा पूर्णाई बोलते, मी जे पण आहे ते आता घडलंय त्याच्याबद्दल मी आता चांगलीच बोलणार आहे. आणि ती पाठी वळते आणि खाडकन प्रियाच्या कानाखाली देते. तेव्हा पूर्णाई प्रियाला बोलते की माझा नातू अर्जुन कधीच फेल होऊ शकत नाही, कारण की तो कधी खोट्यामध्ये गेला नाही. तेव्हा पूर्णाई प्रियाला बोलते, तू खोटी आहेस मला कळलंच होतं आणि तू त्या महिपतला आणि साक्षीला साथ देते हे खूप योग्य नाही आहे आणि तुझं सत्य समोर आलेलं आहे आणि तू आता कितीही कुरघोडी कर, कितीही कपटपणा कर, तुझं सत्य आमच्या समोर आलेलंच आहे. आणि पूर्णाई बोलते, तुझं आता भांडा फुटलेलं आहे आणि आता उद्या रविराजांना घरी येऊ दे, त्यांच्या पुढे सगळे पुरावे आम्ही मांडू आणि तुला इकडनं त्यांच्या बरोबर घरी पाठवू. तेव्हा प्रिया बोलते, पूर्णाई तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तेव्हा पूर्णाई बोलते, मी आजपर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवला पण आता ठेवणार नाही. तेव्हा पूर्णाई बोलते, माझा नातू अर्जुन कधी खोटी केस लढू शकत नाही आणि मी त्याची गॅरंटी देते. तेव्हा पूर्णाई बोलते, तुझे जे काय पुरावे तुझ्या बाजूने ते उभे ठेव, नाहीतर तुला मी ह्या घरातनं बाहेर करणार. तेव्हा दुसऱ्या दिवशी अर्जुन पुरावे सगळ्यांसमोर सादर करतो आणि रविराज पण तिथे आलेले असतात. तेव्हा कल्पना रविराजांना बोलते, ही प्रिया
ही महिपंत आणि साक्षीला साथ देते आणि ती सगळे या घराविरुद्ध कपट कारस्थाने करत आहे. तेव्हा अर्जुन बोलतो मी आता असा पुरावा समोर आणणार आहे, त्यामुळे प्रिया चांगलीच गडबडते. तेव्हा अर्जुन बोलतो मी हा पुरावा जो सादर करणार आहे, तेव्हा तिथे मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ प्रियाला बोलतात की तू सायलीचा फोटो का ठेवलायस आहे, आणि प्रिया जो फोटो घेऊन मिरवत आहे तो फोटो त्या तन्वीचा नसून तो माझ्या सायलीचा आहे. आणि प्रियाविरुद्ध हा दुसरा पुरावा एवढा गंभीर असतो की तो कोर्टात न दाखवता तो सगळ्यांसमोर घरातल्या सर्वांसमोर दाखवलेला असतो. आणि सुभेदार आणि किल्लेदार या घरामध्येच हा मॅटर सॉल्व्ह करायचा असतो आणि घरातला मॅटर घरामध्येच हे करावा अशी अर्जुनची इच्छा असते. आणि फायनली हे सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि प्रियाला वाटलं नसतं की हे सत्य सगळ्यांसमोर येईल. आणि ते मधुभाऊ या फोटोचा पुरावा सगळ्यांसमोर दाखवतात, पण अश्विन त्याच्यावर विश्वास नाही ठेवत, कारण की तेव्हा मधुभाऊ सगळ्यांना रूम मध्ये घेऊन जातो आणि तो फोटो सगळ्यांना मधुभाऊ दाखवतात आणि बोलतात हा फोटो तन्वीचा नसून हा सायलीचा आहे. आणि मधुभाऊ बोलतात हा प्रियाचा फोटो आहेच नाही, कारण की तो फोटो आहे माझ्या सायलीचा म्हणजे सावबळाचा. आणि हा पुरावा बघून सगळे हादरतात आणि पूर्णाही बोलते प्रियाला की तुला या घरामध्ये थारा नाही, कारण की तू आताच्या आता इथून निघून जा. आणि त्याच टायमाला प्रिया आणि अश्विन हे घर सोडून निघायला जातात आणि कोणी त्यांना थांबवत नाही. आणि आता प्रिया हे घर सोडून जाणार का आणि गोल गोल फिरत पुन्हा या घरात येणार का, आणि हे पाहणं पुढे रंजकच होणार आहे.